त्यांनी हे जे अभिवादन गीत रचलेलं आहे त्या अभिवादन गीताने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, डॉक्टर दाभोलकर जोमानं नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. तुम्ही विचार आम्हा दिले जनमानसात रुजविले, विचार आम्हा दिले जनमानसात रुजविले, विवेक आणि विज्ञानाने दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला, गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकांनी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमधी भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमधी भोंदूंची जमली गर्दी. भोंदू बुवांना तुम्ही नमविले कुणी काढिला पळ, कुणी काढिला पळ जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. गावोगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेज मध्ये, गावोगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेज मध्ये, विवेक जागर करुणी मनाची हटविली मरगळ, हटविली मरगळ जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. अंधश्रद्धांचे क्षालन हवा सरकारी कानून, अंधश्रद्धांचे क्षालन हवा सरकारी कानून. लढा उभारून तुम्ही मिळविले कायद्याचे पाठबळ, कायद्याचे पाठबळ जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले. बीज पेरिले सुधारकीचे येईल त्याला फळ, येईल त्याला फळ जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, पुढे चळवळ. आणि मला विश्वास आहे ही चळवळ नक्कीच जोमाने पुढे जाईल, कारण वयवर्ष 80च्या वरती असलेल्या कार्यकर्त्या सुद्धा जोमाने समितीमध्ये काम करत असतात. आजच सकाळी मटाच्या मुंबई टाइम्स पुरवणीमध्ये एक बातमी वाचली. पुण्याच्या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन सिर्फच्या सुमेधा चिथळे यांनी एक प्रतिपादन केलं आहे. त्यात त्या म्हणतात की स्वातंत्र्यामुळे मिळालेल्या सर्व सोयी सुविधा आणि भौतिक साधनांचा उपभोग घेताना राष्ट्रासाठी आपापल्या परीने योगदान देण्याची सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी. अशा प्रकारचे राष्ट्रीयत्वाचे संस्कार रुजवण्यासाठी शालेय जीवनात 8वी ते 12वी दरम्यान किमान 2 वर्ष लष्करी प्रशिक्षण अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे. हे वाचताना असं वाटलं की केवळ शिस्तबद्ध सैनिकी शिक्षण एक उत्तम नागरिक निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरणारं नाही. आपली एकूणच शिक्षण व्यवस्था ढासळलेली आहे. घोकंपट्टी करून गुणांना महत्त्व प्राप्त करून दिल्यामुळे अनेक गैरप्रकार वाढीस लागलेले आहेत.
मूल्य शिक्षण हा भागच जणू काही नाहीसा झालेला आहे. शिक्षण केवळ उपजीविकेसाठी नसून ते एक सुजाण, विवेकी, समंजस माणूस घडवण्यासाठी असणं गरजेचं आहे. आज आपली सामाजिक परिस्थिती पाहता व्यथित व्हायला होतं. जाती धर्मावरून दंडे, दंगली, दलितांवरील, आदिवासींवरील अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचारी समाज हा एकूणच या ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेचा परिपाक आहे असं वाटत राहतं. अन्नीसला एक विवेकी, समंजस, सुजाण नागरिक घडवायचा आहे, तसा समाज तयार करायचा आहे. 20 ऑगस्ट 2013 मध्ये डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली. आरोपींना जर लवकरात लवकर पकडलं गेलं असतं, व्यवस्थित खटला चालवला गेला असता, तर त्यानंतर जे हत्या सत्र चालू झालं, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश, कदाचित या हत्या झाल्या नसत्या. खटल्यात किती दिरंगाई आपण सगळ्यांनीच बघितलं. ते प्लॅनचेट करण्यापासून क्रूर थट्टा केली गेली. आता 10 मे 2024 रोजी पुणे येथील सत्र न्यायालयात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागला. त्यामध्ये 3 आरोपींना पुरेशा पुराव्यांअभावी दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर 100 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी सीबीआयने आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलं नाही. या आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाचा वाजवी संशय आहे, परंतु विश्वासार्ह पुराव्यांद्वारा त्यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरलेली आहे, असे कठोर शब्द सत्र न्यायालयाने निकालपत्रात वापरल्यानंतर देखील सीबीआय कडून अजूनही अपील दाखल करण्यात आलेलं नाही. सत्र न्यायालयाच्या निकालाकडे सीबीआयचं लक्ष वेधण्यासाठी दाभोलकर कुटुंबियांनी सीबीआयच्या मुख्य संचालकांच्या विचारार्थ निवेदन पाठवलेलं आहे. त्याला सीबीआय कडून अजून प्रतिसाद मिळालेला नाही. या खटल्यातील 3 आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात दाभोलकर कुटुंबियांनी पीडित व्यक्तीचे कुटुंब या भूमिकेतून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आहे, परंतु सीबीआय कडून यामध्ये अक्षम्य दिरंगाई होत असून अपील दाखल करणं टाळलं जात आहे. अत्यंत खेदाची ही बाब आहे. डॉक्टर दाभोलकरांनी 1989 मध्ये समविचारी मित्रांना एकत्रित करून ही संघटना स्थापली. संघटनेची जी वैचारिक भूमिका आहे ती डॉक्टर नेहमीच या पंचसूत्रीच्या आधारे सांगत असत. थोडी आपण ऐकूया. पहिलं सूत्र आहे शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. दुसरं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणं. तिसरं सूत्र आहे धर्माची विधायक, कठोर, कृतिशील आणि काल सुसंगत अशी चिकित्सा करणं. चौथं सूत्र आहे संत आणि समाज सुधारकांचा वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतिशील करणं. 5वं सूत्र आहे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. अनेक गैरसमज अन्नीसच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये असतात. त्यामुळे आम्ही नेहमी हे स्पष्ट करतो की समितीचा देवा धर्माला विरोध नाही. त्याबाबत संघटना तटस्थ आहे, मात्र त्या आधारे होणाऱ्या शोषणाला संघटना विरोध करते. उपासना स्वातंत्र्य हे मूल्य लक्षात घेता संघटनेची ही भूमिका भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या भूमिकेशी आणि संत समाज सुधारकांच्या विचारांशी सुसंगत आहे. समाजाला नास्तिक बनवणं हे समितीचं ध्येय नाही, तर विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज निर्माण करणं हे व्यापक स्वरूपाचं उद्दिष्ट आहे. कुणी देवाधर्माच्या आधारे विवेकी वर्तन करू इच्छित असेल तर त्याचं स्वागतच समिती करते. बुद्धिवादाच्या आधारे हे शहाणपण येणं अधिक श्रेयस्कर आहे असे समितीला वाटतं. महाराष्ट्रातील लोकांच्या अंधश्रद्धेच्या
शोषणाला आळा घालण्यासाठी डॉक्टर दाभोलकरांनी कायद्याची मोहीम चालू केली होती. कित्येक वर्ष त्यासाठी डॉक्टर स्वतः सगळे कार्यकर्ते त्यांनी आंदोलन केलं. अर्थात हे आंदोलनही अत्यंत विवेकी मार्गाने केलं गेलं. त्यासाठी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणं असो, स्वतःच्याच थोबडीत मारून घेणं असो, की स्वतःच्याच तोंडाला काळं फासणं असो, असे आत्मक्लेशकारक दुसऱ्यांना त्रास न देणारे मार्ग स्वीकारले. आणि कदाचित म्हणून डॉक्टरांचा मृत्यूनंतर जो एक धक्का आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना बसला होता. चिडही आली होती, वाईटही वाटलं होतं, पण कुठल्याही कार्यकर्त्याने हातात दगड घेऊन विघातक अशी कृती केली नाही. पण डॉक्टरांना जिवंतपणे कायदा झालेला पाहता आला नाही. त्यांच्या हत्येनंतर 4 दिवसांनी अंधश्रद्धा आणि काळ्या जादूटोणाविरोधी कायद्याचा अध्यादेश जारी झाला. आपल्या संघराज्यातील महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य ठरलं की असा कायदा तयार झाला. या कायद्याच्या आधारे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आहे. महाराष्ट्र अनिस या कक्षातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना कायद्याचं मोफत प्रशिक्षण देण्यास नेहमीच तत्पर असतं. या कायद्यानंतर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाही अस्तित्वात आला. अनेक गोष्टींमुळे सामाजिक बहिष्कार टाकला जातो, जो अत्यंत अघोरी अशी ही प्रथा आहे. आणि या कायद्याला पूरक म्हणून आंतरजातीय धर्मीय लग्न केल्यानंतर त्या लोकांना, अशा जोडप्यांना सामाजिक बहिष्कारापासून अगदी जीवघेण्या अशा घटनांना सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर अशा जोडप्यांना सुरुवातीचा काळ तरी सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने अनिसतर्फे सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिलं सुरक्षित आश्रयस्थान उभारण्यात आलेलं आहे. माणूस मारला तरी त्याचा विचार मारला जात नाही, हेच खरं. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आमच्या चळवळीची व्याप्ती हळूहळू देशभर पसरलेली आहे. पंजाबमधील तर्कशील संस्थेशी समितीचे घनिष्ठ संबंध आहेत. पश्चिम बंगालमध्ये 20 ऑगस्ट हा दिवस शहीद दिन, विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आसाममध्येही डाकिण प्रथेविरोधात जोरात चळवळ चालू आहे. डाकिण प्रथेमुळे बळी गेलेल्या स्त्रियांची नावं कोरलेला स्मारकस्तंभ तिथे उभारला गेला आहे. अनिशची बेळगाव शाखाही कार्यरत आहे. कर्नाटकमध्येही जादूटोणाविरोधी कायदा पारित केला गेलेला आहे. तर या निमित्ताने 20 ऑगस्टच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या विषयांवर मान्यवर लोकांना बोलावून आपण हा कार्यक्रम सादर करत असतो. आमचा कोणताही कार्यक्रम असो, केशव गोरे स्मारक ट्रस्ट नेहमीच त्यात सहभागी होत असतं, साथ देत असतं. त्यामुळे आजही आम्ही संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या दालनामध्ये आपण त्यामुळे उपस्थित राहू शकलो आहोत. केशव गोरे ट्रस्टचे भूषण ठाकूर इथे आहेत. मी अमित फोंडेकर यांना विनंती करते की त्यांनी भूषण ठाकूर यांची ओळख करून द्यावी आणि मग त्यानंतर भूषण ठाकूर आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, माझं नाव अमित फोंडेकर. मी अनिसचा कार्यकर्ता आहे. भूषण ठाकूर अर्थातच इथे सगळ्यांना माहीत आहेत केशव गोरेमध्ये. त्याचं शालेय शिक्षण अभि गोरेगावकर इंग्रजी स्कूल समोर आहे तिकडे झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं पाटकर कॉलेजमध्ये झालं. 36 वर्ष त्यांनी महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली. त्यानंतर आता नाईक वेल्थमध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. तिथे व्हाईस प्रेसिडेंटही आहेत. अनेक नियतकालिके व वर्तमानपत्रातून गुंतवणूक-विषयी लेख त्यांचे छापून येत असतात. 2005 ते 2010 या काळात अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या भारतातील समाजकार्य पुरस्कार निवड समितीचे ते निमंत्रक होते. सर्व बँकांचा सहभाग असलेला बँक क्रीडा मंडळाचा गव्हर्निंग काउन्सिल जो आहे त्याच्यात त्याचे ते सभासद आहेत. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या
गेले 45हून अधिक वर्ष त्यांचा सहभाग आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित सर्व अनिसचे कार्यकर्ते किंवा अनिसला मानणारे आणि जे गोरेगावच्या बाहेर झालेले नागरिक आहेत त्यांचं स्वागत करून केशव गोरे स्मारक ट्रस्टवरती मी पहिलं स्वागत करतो आणि जास्त वेळ घेत नाही कारण आशिषला भरपूर आपण वेळ दिला पाहिजे. डॉक्टर दाभोलकरांची माझी ओळख शाळेपासून असली कारण त्यांची बहीण कुमकुम बिल्डिंगमध्ये राहायची आणि ती प्रोफेसर होती SNDTला. त्यावेळेला ते कबड्डी प्लेअर म्हणून होते आणि कबड्डी प्लेअर म्हणून ते सातारामधनं खेळायचे. त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता आणि त्यावेळेपासून त्यांचा परिचय होता. त्यांचे बंधू देखील सिद्धार्थनगरला राहायचे, डॉक्टर नरसिंह दाभोलकर. त्यांचा मुलगा आणि माझा भाऊ एकाच वर्गात असल्यामुळे घरी येणं जाणं बऱ्यापैकी होतं. तर त्यांची ओळख ही वेगळ्या पद्धतीने माझी झाली होती. त्यानंतर अधिकाधिक ती वाढत गेली आणि दुर्दैवाने जी 11 वर्षापूर्वी जी घटना घडली त्याचं विस्तृत वर्णन मॅडमने केलेलं आहे आणि त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने ते अनिश्चित काम केलं कारण सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती होती परंतु मनामध्ये असलेला खेळाडू हा त्यांच्यातून कधीच निघून गेला नाही. म्हणजे कायम त्यांनी ते खेळाडू पण जपलं आणि वार त्यांनी खेळाडू वृत्तीने सोसलं. हे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा वावर होता. बाहेरही महाराष्ट्राच्या बाहेरही ते जात होते आणि अंधश्रद्धा विरुद्ध काम करणं हे खूप महाराष्ट्रात अजूनही जिकिरीच आहे. त्यांनी टीम गोळा केली, कार्यकर्ते गोळा केले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भक्कम गड असं म्हणता येईल अशी परिस्थिती आज आहे. त्यांच्या निधनाला 11 वर्ष झाली तरी अनिश्चित चळवळ काही थांबली नाही. म्हणजे मारेकऱ्याचा जो उद्देश होता तो काही सफल झाला नाही आणि अजूनही ती जोरात चळवळ चालू आहे आणि अधिकाधिक जोरात हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर दाभोलकरांच्या स्मृतीला वंदन करून मी माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर आशिष देशपांडे एका फोन कॉलवर होकार कळवलेला आहे त्यामुळे त्याचे मी आधीच आभार मानते. डॉक्टर आशिष देशपांडे यांची ओळख करून देण्यासाठी मी परत एकदा अमितला आमंत्रित करते. मी डॉक्टरांना पहिल्यांदा बघतोय पण त्यांचं नाव मी बऱ्याच वेळा ऐकलं आहे. आमच्या अनिशच्या मीटिंगमध्ये त्यांचं नाव मी बऱ्याचदा ऐकलं आहे. आय एम सो फॉर्च्युनेट की मला त्यांची ओळख करण्याचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली. डॉक्टर देशपांडे अर्थात गोरेगावला नवीन नाहीत. त्यांनी KM हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजमधून त्यांची पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सायकोलॉजिकल मेडिसिनच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ते मुंबई विद्यापीठात प्रथम आले. विलेपार्ले पूर्व येथे त्यांची प्रॅक्टिस आहे. ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत. पार्ल्यात ते CM हार्ट्स नावाने एक संस्था चालवतात. मानसिक अस्वास्थ्यावर ट्रीटमेंट ही संस्था करतेच. त्या मानसिकरित्या अस्वस्थ असलेल्या लोकांना सपोर्ट करते. त्याशिवाय त्याच्या पुढे जाऊन म्हणजे ही संस्था विविध वेगवेगळ्या संस्थांबरोबर आणि समुदायांबरोबर एकत्रित काम करून मानसिक आरोग्याचा पुरस्कार करते व मानसिक रोग व औषधोपचार यांच्याशी निगडीत जो कलंक समाज लावत असतो त्या कलंकाला धुवून काढण्याचा प्रयत्न ही संस्था करते. अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये डॉक्टरांना वक्ता म्हणून बोलावले जाते. अनेक संस्थांचे ते फाउंडर मेंबर आहेत. चाइल्ड सायकॅट्री सेंटर इथे केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये चालते, त्याचे ते फाउंडर डायरेक्टर आहेत. मौज नावाचा एक कार्यक्रम ते शाळांमध्ये राबवतात. मुलांचे समुपदेशन करणे, आत्महत्या रोखण्यासाठी प्रोटोकॉल्स बनवणे, अँटी बुलिंग म्हणजे मुलांमध्ये जी गुंडगिरी चालते त्याबद्दल प्रबोधन आणि समुपदेशन, स्क्रीनचा जबाबदारीने वापर व व्यसनांबद्दल जागरूकता
करण्याचं काम मौज करते. असे अनेक प्रोग्राम्स आहेत जिथे डॉक्टर कार्यरत आहेत. डी ॲडिक्शन कनेक्ट हा रोटरी ग्रुपचा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे. त्याचे डॉक्टर आयडिएटर म्हणजे आयडिया देणारे व प्रोग्राम इन्चार्ज आहेत. समर्पण रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेसमध्ये ते कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांची CM हार्ट्स ही जी संस्था आहे जी मी ज्याच्याबद्दल मी मगाशी बोललो, ती इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही जी गोरेगाव ईस्टला मध्ये कॅम्पस आहे या संस्थेचं, तेथे कॅम्पस असिस्टन्स प्रोग्राम चालवतो. तिकडे विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी कॅम्पस व्हिजिट्स, वर्कशॉप्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स केले जातात. याशिवाय एक महत्त्वाचा समुदाय असा असतो ज्याला मानसिक समर्थनाची गरज मोठ्या प्रमाणात भासते, तो म्हणजे कॉर्पोरेट. 2010 ते 19 मध्ये त्यांनी लार्सन अँड टुब्रोमध्ये वर्क लाईफ बॅलन्स, रिटायरमेंट प्लॅनिंग या विषयांवर तेथील कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले. याशिवाय अल्कोहोलिक अनॉनिमस ही जी दारूमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारी जी नावाजलेली संस्था आहे, त्याचे ते ट्रस्टी होते. त्या क्षेत्रातही त्यांचं बरंच काम आहे. बॉम्बे सायकॅट्रिक सोसायटीचे 2015 मध्ये ते प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. 2011 मध्ये सत्यमेव जयतेचा एक शो यायचा आमिर खानचा, सर्वांना माहीत आहे. त्याच्यात 2011 मध्ये दारूच्या व्यसनावर एक कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये आमिर खानने डॉक्टरांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत ही मी पाहिली यूट्यूबवर, म्हणजे ती पाहण्याजोगी आहे. तुम्ही पहा की त्यांनी कसं माणसाला दारूचं व्यसन का लागतं त्याची जी बायोलॉजिकल कारणं आहेत त्याच्यावर पण त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे आपला एखाद्या आपण त्याला दारुडा म्हणतो अशा माणसाकडे बघण्याची जी आपला जो दृष्टिकोन असतो तो बदलून जातो. शिवाय दारूमुक्तीसाठी प्रबोधनाचे, जागरूकतेचे कार्यक्रम त्यांनी भारतभर केले आहेत. अगदी चंदीगड ते कोलाची आणि सुरत ते गुवाहाटी असे त्यांनी कार्यक्रम सगळीकडे केले आहेत. शहरांमध्येही केले आहेत आणि ग्रामीण भागांमध्येही केले आहेत. अल्कोहोलिक अनॉनिमससाठी त्यांनी 100हून अधिक प्रेस कॉन्फरन्सेस घेतले आहेत व त्यांचे 100हून अधिक लेख वर्तमानपत्रातून छापून आले आहेत. तर असे हे डॉक्टर देशपांडे, त्यांना ऐकण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की विद्या ही तलवारीसारखी आहे. ती धारण करण्याच्या, त्याच्या हातात ते शस्त्र आहे, त्याच्यावर त्याचा वापर कसा केला जाईल हे अवलंबून असतं. त्या बाबतीत डॉक्टर बोलतील वापर कसा करायचा. पण त्यासाठी डॉक्टर दाभोलकर हे लेखक म्हणून त्यांची ओळख आपल्याला असण्यापेक्षा ते संघटक, कार्यकर्ते असे होते. पण त्यांनी जो एकूण ते जे अत्यंत कार्यमग्न असायचे, सतत चळवळीच्या कामामुळे अक्षरशः महाराष्ट्र गावोगावी त्यांनी पिंजून काढलेलं होतं. त्यामुळे रूट लेवल पासून त्यांना सगळे माहिती होतं. हा सगळा जिवंत अनुभव. मग ते साधनाचे संपादकही होते, त्यानिमित्ताने लिखाण झालं. असं अनेक ते लेखक म्हणून घडत गेले. आज आपल्याला आता काय झालं ना की 200-300 पानी पुस्तकं वाचायची सवयच आताच्या पिढीची मोडून पडलेली आहे. पण विचार तर आपल्याला पोचवायचे, म्हणून अनिसातर्फे एक छोट्या छोट्या पुस्तिकांचा संच आम्ही तो विक्रीसाठी सुद्धा तिथे ठेवलेला आहे. तर त्याचं प्रकाशन करण्यासाठी मी पुस्तकाच्या संचाचं प्रकाशन करावं. डॉक्टर
अशा छोट्या छोट्या या पुस्तिका आहेत आणि त्यामुळे त्या भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत. या पुस्तिकांविषयी थोडीशी माहिती, थोडक्यात माहिती आमचे कार्यकर्ते आणि कार्यवाह नितान पेडणेकर देतील आणि मग त्यानंतर जो मुख्य विषय आहे त्या विषयासाठी आपण सगळे जमलेलो आहोत, डॉक्टरांना आपल्याला ऐकायचं आहे, तर त्याला आपण सुरुवात करू. डॉक्टरांच्या नव्या 15 पुस्तिकांचा वाचताना परिचय करून देत आहोत. डॉक्टरांना आम्हीच खरे ब्राह्मण्य विरोधक असं का म्हणावं असं वाटलं असेल याबद्दल विश्लेषण त्यांच्याच शब्दात या पुस्तिकेत तुम्हाला वाचायला मिळेल. डॉक्टर दाभोलकर आणि डॉक्टर लागू, श्रीराम लागू यांचा वाद संवाद विवेक जागराचा ही पुस्तिका डॉक्टर दाभोलकर आणि डॉक्टर लागू यांच्यामध्ये जो परमेश्वर या विषयावरती जो वाद संवाद झाला होता तो या पुस्तकामध्ये आहे. तिसरं पुस्तक आहे ग्रेट भेट. ही पुस्तिका डॉक्टर दाभोलकरांचं व्यक्तिमत्व, त्यांची जडणघडण, त्यांच्या पूर्वायुष्यातील महत्वाचे काही प्रसंग, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामागे त्यांची प्रेरणा, दाभोलकर कुटुंबियांचं वैशिष्ट्य इत्यादी अनेक विषयावरती निखिल वाघाने त्यांची मुलाखत घेतली होती प्रश्नोत्तर स्वरूपात. तर तो एक दस्तावेज, म्हणजे ज्याला आपण इतिहासामध्ये आपण प्रखर असं म्हणतो ना तशा प्रकारे, तर तसाच दस्तावेज आहे. त्यानंतर कर्मकांडांचं मायाजाल या पुस्तिकेमध्ये जातपात, दैवतोपासना, बळी देण्याची पद्धत, मंत्रतंत्र, शकून, ताई या साऱ्या गोष्टींचा आणि त्याचबरोबर होणाऱ्या कर्मकांडांचा, हे मायाजाल नेमकं काय आहे, याचा उगम काय, यामागील कार्यकारण भाव कोणता इत्यादी गोष्टींचा उहापोह डॉक्टरांनी केला आहे. माझा न संपणारा प्रवास हे त्यांचा आत्मचरित्र एकदम छोटं. सत्यशोधक विवाह या पुस्तिकेत डॉक्टरांनी अशा प्रकारच्या विवाहाची का गरज आहे याची मुद्देसूद मांडणी केली आहे. त्यांची मुलाखत त्यावेळेला शंकर अभ्यंकर म्हणून एक विद्वान होते, त्यांच्याशी त्यांचा जो वाद प्रतिवाद झाला होता त्या वृत्तांताचं ते संकलन आहे. श्रद्धा अंधश्रद्धा वाद प्रतिवाद या पुस्तिकेमध्ये आहे. प्राध्यापक प. रा. आरडे यांनी संपादित केलं आहे. यांनी घेतलेली एक दीर्घ मुलाखत आहे विवेक साथी डॉक्टर दाभोलकर, ती यात आहे. डॉक्टर दाभोलकरांच्या मते देवी अंगात येणे वा भूताने झपाटणे हे दोन्ही सारखेच असून त्यांचे मूळ ढोंगीपणात शोधता येते. भूताने झपाटणे या पुस्तिकेत डॉक्टरांनी भूत या संकल्पनेचा छानपैकी आढावा घेतला आहे. बुवाबाजीचे घातक जाळे या पुस्तिकेत बुवाबाजी विरुद्धची लढाई दाखवली आहे. डॉक्टरांच्या खेळाचे मानसशास्त्र या पुस्तकाला शरद पवार यांनी प्रस्तावना दिली होती आणि गौरवोद्गार काढले होते. नवसाच्या पशुहत्येचा गळफास या पुस्तिकेत कर्मकांड म्हणजे गरीबाला गरीब ठेवण्याचा कारस्थान कसे ते सांगितले आहे. लढा शनी शिंगणापूरचा या पुस्तिकेतील दैवी प्रकोपाबद्दल प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शनी शिंगणापूरच्या लढ्याचं वर्णन अत्यंत वाचनीय आहे. डॉक्टरांनी वास्तुशास्त्राच्या संबंधित सर्व पैलूंचा अभ्यास केला होता. त्याचा प्रत्यय भ्रामक वास्तुशास्त्र ही पुस्तिका वाचताना लक्षात येते. तर ही जी 15 पुस्तकं आहेत त्यांचे स्वतःचे विचार आहेत. तर आम्ही दाभोलकरांचे विचार प्रत्येक घरी पोचले पाहिजे ही संकल्पना. आता कसं असतं की समजा मोठा लेख वगैरे लिहिला किंवा हे केलं तर मुलांना आजकालच्या तरुणांना इंटरेस्ट नसतो, त्यांना रील्समध्ये इंटरेस्ट. मग रील्स सारखं छोटे छोटे पुस्तिका की ज्याच्यामध्ये त्यांचे विचार बरोबर त्या तरुणांपर्यंत पोहोचू शकतील अशा प्रकारे 15 पुस्तकं आम्ही. डॉक्टरांच्या व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर आशिष देशपांडे यांचा सत्कार आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रभाताई पुरोहित यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. डॉक्टरांची जी पुस्तकं मी वाचलेली नाही आहेत कारण आताच प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे मला खरंच आवडेल की आज मी जे बोलणार आहे त्याच्यानंतर जेव्हा ते पुस्तक वाचेल तेव्हा डॉक्टरांची मतं आणि माझी मतं ह्याच्यामध्ये वेगळेपण आहे, सारखेपण आहे हे समजून घ्यायला मला खूप आवडेल. प्रथमतः मला खूप आनंद होतोय की मी आज इथे आहे. कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काहीतरी काम करावं आणि नेहमीच्या व्यापामध्ये आपल्याला करायला मिळत नाही अशी कुठेतरी एक सल असते. आणि तेव्हा जेव्हा ज्योतीने फोन केला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे तेव्हा खरं म्हणजे फोनची पण गरज नव्हती. मेसेज पाठवला असता तरी चाललं असतं, फोनची पण गरज नव्हती. आणि त्याच्यानंतर तिने आमंत्रण पत्रिका पाठवली आणि मी म्हटलं मी माझं भाषण एका वाक्यात संपवू शकतो कारण तिने नामवंत म्हटलं ती तिची श्रद्धा आहे आणि मी तसाच दिसत असेल ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे म्हटलं तेवढंच फक्त सांगूया आणि निघूया की बाबा त्याला काय मानसशास्त्र आणि काय कुठचा फोटो तुम्ही काढला माहित नाही मला, पण ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे. जेव्हा मला लागलं की केशव गोरे ट्रस्टमध्ये आहे तेव्हा जरा दमात आला कारण काय नेहमीच्या विषयावरती बोलणं सोपं असतं पण जसे आडवळण्याचे विषय असतात की ते मानसशास्त्राशी निगडतात. मानसशास्त्र सगळीकडे जाऊ शकतं ना, म्हणजे त्याला कुठला बंधनच नाही, मन सगळीकडे जाऊ शकतं. त्यामुळे हा विषय जो होता हा विषय माझ्या फार आवडीचा, त्याच्याबद्दल मी वाचन कोविड काळातच करायला सुरुवात केली होती. त्यामुळे कदाचित 40 मिनिटाच्या वरती जाईल हे आधीच सांगून ठेवलं. कारण याच्यामध्ये फक्त मानसशास्त्र नाही, कारण धर्म किंवा श्रद्धा ही वैयक्तिक असूच शकत नाही. त्याला कुठे ना कुठेतरी सामाजिक वलय सुद्धा असतं आणि त्यामुळे मन आणि समाज ह्याच्या मध्ये कुठेतरी त्याची जी काही प्रतीकं असतात ती प्रतीकं, त्या प्रतीकांचा अनुभव, त्या प्रतीकांचं सादरीकरण हे सगळं मनाच्या बाहेर पण होत असतं आणि मनाच्या आत पण होत असतं. आणि म्हणून त्याचा समज येण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला इतिहासात जायला लागतं, पुरातत्वशास्त्रामध्ये थोडं डोकावून बघायला लागतं. आणि मला आवड जी आहे ती मेंदू मानसशास्त्राची. म्हणजे मी बऱ्याच वेळेला म्हणतो की फ्रॉइड म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होती, तिकडे ए असायला पाहिजे होता असं मी बऱ्याच वेळेला म्हणतो. ते विनोद म्हणून ठीक असतं पण तरी देखील आता असं पटतंय की फ्रॉइडच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पना आणि मेंदू मानसशास्त्र किंवा न्यूरोसायन्स मधल्या संकल्पना ह्याच्यामध्ये फारच जवळचं नातं दिसत आहे. त्यामुळे ते फ्रॉइडला माहिती होतं का नाही आपल्याला माहिती नाही, पण त्याने केलेली कल्पना जी होती मनाच्या मन कसं चालत असेल ती कल्पना सही होती, पण त्या कल्पनेचं सादरीकरण किंवा त्या कल्पनेची समज जी आहे ती त्यावेळेला मेंदू मानसशास्त्र काही प्रगतच नव्हतं, त्याच्यामुळे ती त्याला जमली नसेल असं कुठेतरी मला आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे आजच्या माझ्या विचारांमध्ये थोडंसं आर्किओलॉजी असणार आहे, बहुत सारं मानसशास्त्र असणार आहे आणि थोडंफार मेंदू मानसशास्त्र असणार आहे. त्यामुळे ह्या 3 विषयांचा आपण विचार करणार. मानसशास्त्राने बरीच मोठी झेप घेतलेली आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा मनाचा ताबा जो आहे तो धर्माने
निर्णयच घेतला होता. आपण वागायचं कसं आणि आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर काय करायला पाहिजे. आणि मानसशास्त्र आणि धर्म यांचा गोल जो आहे, हे उद्दिष्ट जे आहे ते एकच आहे. त्यामुळे मनाचा ताबा हा धर्माने सर्वात पहिल्यांदा घेतला. मग त्याच्यानंतर तत्ववेत्ते आहे. एक व्हिएन्ना सर्कल नावाचं एक सर्कल होतं आणि तिथे गणिती लोक आणि तत्ववेत्ते जवळजवळ 1924 ते 1936 दर शनिवारी किंवा असे काहीतरी भेटत असायला किंवा तरी. पण ते ह्या अशा संकल्पनांवरती विचार करायचे आणि त्यांनी लॉजिकल पॉझिटिव्हिझम नावाची एक विचारधारा काढली आणि त्यांनी सांगितलं की आपण ज्या ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो त्या सगळ्याला आपण गणिताच्या लॉजिकने तपासायचा प्रयत्न करायचा. आणि तो जेव्हा सुरू झाला तेव्हा कुठेतरी सगळीकडे विचार सुरू झाला की रोज चांगली बुद्धी दे, सांगतो ज्या करताय आपण ज्याला सांगण्याला आई कुणी पाहिलं त्या देवाला. म्हणजे देव जोपर्यंत आपण बघत नाही, बघू शकत नाही, तोपर्यंत त्याचं अस्तित्व हे मान्य करणं हे त्यांना योग्य वाटलं नाही. आणि म्हणून त्याच्यानंतर त्या वेळेला जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी दिलेली धर्माची किंवा देवाची विश्लेषण होती ती फार वेगळी होती. म्हणजे फ्रॉइड म्हणायचा की धर्म हे आई वडिलांच्या आणि मुलांच्या अतृप्त नात्यामुळे होतं. म्हणजे कुठच्या गोष्टी चांगल्या आणि वाईट हे आई वडील शिकवू शकले नाहीत तर मग गरज भासते देवाची किंवा त्याने शिकवावं. आणि म्हणून हे अतृप्त नात्यामुळे होतं असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर त्याचा विद्यार्थी यू विवेकनिष्ठ मानसशास्त्र त्याने म्हटलं हे खोटांड आहे, एक कल्पना शक्तीला दिलेला वाव आहे, हे धर्मबिर्म काही नसतं. कारण विवेकवादामध्ये श्रद्धा, देव, दैवी ह्या गोष्टीला काही स्थान कसं दिलं जायचं, द्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल काही त्यावेळेला कल्पनाच नव्हती. आता मानसशास्त्राला ह्या सगळ्या संकल्पना म्हणजे फ्रॉइडने हिस्टेरिकल कन्व्हर्जन रिॲक्शनचा विचार केला, अँझायटीचा केला, डिप्रेशनचा केला, सगळ्याचा विचार केला. पण त्याच्या निरूपणामध्ये किंवा बऱ्याच सायकोलॉजिस्टच्या निरूपणामध्ये कुठे धर्माचा विचार हा 17व्या शतकात, 18व्या शतकात, 19व्या शतकात, अगदी 20व्या शतकात सुद्धा फारसा होताना दिसत नाही. आणि मग प्रश्न पडतो की धर्मासारखा एवढा महत्वाचा विषय हा मानसशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केला कसा. 100 वर्ष युद्ध चाललं होतं रिलिजनवर, सगळीकडे जी काही युद्ध व्हायची आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अगदी मोहेंजोदारो हरप्पापासून पशुपतीनाथ, अन्नपूर्णा आणि तत्सम देव हे कुठच्याही सिव्हिलायझेशनमध्ये, मग ते काळो असतील, गव्हाचे असतील, ज्वारीचे असतील, मक्याचे असतील, पण देव असायचे. बोधचिन्ह होती आणि त्या बोधचिन्हाचं दैवीकरण, देवत्व बहाल करणं हे प्रचलित होतं. पण तरी देखील त्याकडे लक्ष पुरवणं हे मानसशास्त्रज्ञांना का वाटलं नाही. आणि मग त्याच्यात कळलं की अरे मानसशास्त्रज्ञ हा सुद्धा त्या समाजाचा घटक असतो. आणि धर्मामध्ये असं काहीतरी असतं जे आता आपल्याला सगळ्यांना कळतंय की धर्माच्या विरोधात तुम्ही काहीही प्रश्न विचारले तर तुम्ही पापी होता, पाखंडी होता, निरुद्योगी होता आणि आजकाल देशद्रोही होता. त्यामुळे साहजिकच की एखादा माणूस आपला सगळा व्यवसाय किंवा आपलं सगळं घर हे सोडून ह्या गोष्टी जाईल कशाला. बरं, हे फक्त छोट्या लोकांच्या बाबतीत नाही,
तर आपले रामानुजन जेव्हा इंग्लंडमध्ये गेले तेव्हा ते तामिळ समाजाच्या बाहेरचे झाले आणि म्हणून त्यांच्या रोजनिशीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की ते परत आले. याचं एक कारण होतं की त्यावेळेच्या समाजामध्ये परदेशी जाऊन पाणी पिणं म्हणजे ते धर्मविरोधात होतं. आणि ते धर्मविरोध म्हणजे इतका धर्मविरोध होता की त्यांच्या घरी कोणी येणार नाही. म्हणजे कोणी मेलं तर खांदा द्यायला कोणी येणार नाही. हे रामानुजनचे वाक्य आहे. त्यांची मुलगी जर त्यांच्या घरी गेली तर ती देखील धर्मभ्रष्ट होणार. म्हणजे बाहेर गावी जाणं म्हणजे तुम्ही बाहेरचे होणं. अशा प्रकारची कट्टर भूमिका ही त्यावेळेला घेतली गेली. काळाप्रमाणे सगळं बदललं. म्हणजे ह्या श्रद्धा ज्या आहेत या काळाप्रमाणे बदलतात. आणि नरेंद्र दाभोळकरांनी म्हटलं की सतीचं जे काही प्रथा होती त्या सतीच्या प्रथेला आज कोण सांभाळत. त्यावेळेला जी होती राजा राममोहन रॉय आणि इतर लोकांनी त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि तो बदल हा समाजाला आवश्यक वाटला. म्हणून जी प्रथा होती ती प्रथा मोडकळी झाली. म्हणजे ह्या प्रथा ज्या धर्माधिष्ठित असतात त्या प्रथा मोडू शकतात कारण त्या कालसापेक्ष असतात. पण प्रश्न असा होतो की मग ह्या ज्या प्रथा आहेत ह्या प्रथा बनतात कशा. आणि म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईनने स्वतःचा मेंदू मृत्यूनंतर तपासासाठी दिला का घेतला गेला याच्याबद्दल जरी प्रश्न असले तरी देखील 1956 नंतर मानसशास्त्रामध्ये संशोधनासाठी खूप पैसे आले. असं म्हणतात की अमेरिकन गव्हर्नमेंटमध्ये मिलिटरीच्या नंतर जर तुमच्या एका विषयाला खूप फंडिंग मिळत असेल तर ते ब्रेन सायन्सेसला आहे. त्यामुळे जी तरुण पिढी आहे त्यांना जर सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी ब्रेन सायन्सचा नक्की विचार करावा कारण ते खूप पैसे आहेत. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलं अल्बर्ट आइन्स्टाईनने की जेव्हा आपल्याला मेंदूचं तोडं सुटेल तेव्हा माणसाच्या समोर कुठचाही प्रश्न हा होणार नाही. आणि म्हणून आपल्याला मानसशास्त्रामध्ये जे काही प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा हात धरून मन मनातल्या इच्छा मनातल्या श्रद्धा देव देवत्व दैवीकरण या सगळ्या गोष्टींचा पुरापूर करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता धर्म काय करतो. धर्म काही नियम सांगतो. मग ते नियम का पाळायचे मी पण सांगेन नियम पण पाळायला कोणतरी तयार असलं पाहिजे ना. जेव्हा 18 लाख वर्षापूर्वी ही कुऱ्हाड जी आहे ती टांझानियामधल्या म्हणजे हा एक पाटा आहे डावीकडे आणि दुसरीकडे जी आहे ती दगडाची कुऱ्हाड आहे. आणि ती 18 लाख वर्षापूर्वी टांझानियामधल्या ओल्टुवारडाई नावाच्या एका घळीमध्ये सापडली. आता याचं महत्व असं आहे की हे माणसाने तयार केलेलं पहिलं साधन असं समजलं जातं. हे ब्रिटिश हिस्ट्री म्युझियममध्ये आहे. आणि याची दुसरं एक अंग असं आहे की बरोबर 10 लाख वर्षांनी म्हणजे 8 लाख वर्षांचा कालावधी जातो आणि 10 लाख वर्षांनी जगामध्ये बऱ्याच ठिकाणी उजवीकडची कुऱ्हाड जी आहे ती दिसते पण पाटा दिसत नाही. कुऱ्हाड दिसते. म्हणजे टांझानियामधनं माणूस हा हळूहळू बाकीच्या दिशांना जायला लागला आणि मग तुम्हाला ती भारतामध्ये सापडते. त्यावेळेचा जो काही होता त्यावेळेला युरोपमध्ये सापडते. कुठेतरी 8 लाख वर्ष लागली ही कुऱ्हाड इकडनं तिकडे जाण्यासाठी. आणि गंमत अशी आहे की त्यावेळेचे कार्बोनेटेड कवट्या ज्या आहेत लोकांच्या त्याच्यामध्ये कवटीच्या आकारामध्ये फरक झालेला दिसतो. आणि तो फरक काय आहे तर तो फरक हा मेंदूच्या
आपल्याकडे जवळजवळ 11,000 वर्ष इसवी सनापूर्वीच मॉन्ट्रेस्क्यू नावाचं फ्रान्समध्ये एक जागा आहे आणि तिथे हे एक रेनडिअरचं स्कल्पचर मिळालं. आता ती फ्रान्समधली जागा जी आहे ती त्यावेळेला सायबेरिया सारख्या थंडीच्या प्रदेशात म्हणजे तो प्रदेश खूप थंड होता आणि त्या मॉन्ट्रेस्क्यू ह्या जागेमध्ये हे जे रेडिअर याच्यामध्ये नर आणि मादी दोन्ही आहेत आणि असं आहे की त्या नर आणि मादीच्या शरीरावरती जी काही कातडी असते आणि त्याच्यावरती जे काही केस असतात त्याचं जे वेगळेपण आहे म्हणजे थंडीमध्ये ते जास्त थिक होतात आणि गरमीमध्ये ते थिनाऊट होतात कारण टेम्परेचर्स एवढी जास्त असतात म्हणून. आणि त्याच्यामधला फरक देखील ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि तेव्हा लक्षात येतं की 8 लाख ते 19,000 ह्या वयाच्यामध्ये हा काय फरक पडला असेल. कारण माणसाची निरीक्षण शक्ती जी आहे ती फार बदलली आहे. कलेबद्दल जाण निर्माण झालेली आहे आणि त्याच्याबरोबरच की फक्त सौंदर्य दृष्टीने हे केलं असेल का माणसाने. इतिहासकार म्हणतात की कदाचित त्यावेळेला थंडी जी आहे ती अथाट असायची आणि त्याच्यामुळे 3 महिने माणसाला गुहेमध्ये राहायला लागायचं आणि तेव्हा सगळे एकत्र राहायला लागले होते. त्याच्यामुळे त्यांना एकमेकांच्या बरोबर राहायची ही सवय करायला लागली आणि तेव्हा एकमेकांची वागायचं कसं, सौहार्दपूर्ण वागणं म्हणजे काय याच्याबद्दलची गरज ही निर्माण झाली होती. उजव्या बाजूला जे चित्र आहे ना ते अतिशय सुंदर आहे. ते एक प्रेमी युगलाचं मिठी आहे. त्याला ॲन साखरी कपल असं म्हणतात. हे पण मला ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. याच्यामध्ये कोण पुरुष आणि कोण स्त्री हे याच्याकडे बघून कळत नाही. पण विविध अंगांनी जर बघितलं तर मानवी पुनरुत्पादनाचे ऑर्गन्स जे आहेत ते दिसतात. म्हणजे लिंग दिसतं, स्तन दिसतात, योनी दिसते. पण ही संभोगक्रिया आहे असं वाटत नाही. तर जवळीक साधण्याचा प्रयत्न हा त्याच्यामध्ये दिसतो. परत ह्याच्याबद्दल इतिहासतज्ञ म्हणतात, एक स्टॅनफोर्डचे हॅरॉल्ड नावाचे प्रोफेसर आहेत, ते म्हणतात की ह्याच्यामध्ये जे प्रेम दिसत आहे ते प्रेम हे पहिल्यांदा आपल्याला कुठेतरी माणसाच्या इतिहासात दिसायला लागतं आणि म्हणून हा टप्पा जो आहे साधारण 9,000 वर्षापूर्वीचा इसवी सनापूर्वी तो माणसाच्या इतिहासामधला डोमेस्टिकेशन किंवा अहिंसुकीकरण चा पिरियड असावा असं वाटतं. आणि ह्याच्यामध्ये जे प्रेमाचं नातं ह्याच्यामध्ये सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं नातं जे आहे ते फक्त लैंगिक आकर्षणाचं किंवा पुनरुत्पादनाचं न राहता त्याला कुठेतरी सात्विकीकरण हे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सात्विकतेची भावना, प्रेमाचं आकर्षण हे कुठेतरी ह्या वेळामध्ये सुरू झालं असावं. कारण त्याच वेळामध्ये शेती ही सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे शेती आल्यानंतर लोकांना जंगलामध्ये भटकायला लागलं नाही. त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. पण जशी शेती सुरू झाली तशी अवशेषणं झाली, नैसर्गिक संकट आली. त्याच्यामुळे अनिश्चितता जी आहे ती वाढायला लागली. माणसं एकत्र राहिल्यानंतर रोगराई वाढायला लागली. समूहामध्ये हेवे दावे वाढायला लागले आणि तेव्हा जिसकी लाठी उसकी भैंस हे तेव्हाच झालं असतं. पण साहजिकच जेव्हा ज्याची लाठी होती तो वयाप्रमाणे वाढत गेला की दुसरा कोणीतरी लाठी वाढत यायचा आणि तो त्याला बळून काढायचा. त्यामुळे नेतृत्व बदल हे स्वाभाविक व्हायला लागले. जसा जसा समूह वाढायला लागला तेव्हा लाठीच्या जागी माणसाच्या उत्क्रांतीमध्ये शस्त्र यायला लागले.
ताम्रकालामध्ये साधारणपणे आत्ताच्या प्रचलित धर्माची जी काही नियमावली आहे ती नियमावली गुण होताना दिसते. साधारणपणे 2500 वर्ष इसवी सनापूर्वी ते 500 ते 600 वर्ष इसवी सनानंतर या कालावधीमध्ये आपल्याला सगळे धर्म जे आहेत आत्ताचे आपल्याला प्रचलित माहिती असलेले ते धर्म जे आहेत त्यांची घडी जी आहे ती बसलेली दिसते. म्हणजे त्याच्या आधी धर्म नव्हते असं नाही, त्याच्या आधी श्रद्धा नव्हत्या असं नाही, पण त्या श्रद्धांमध्ये काहीतरी उणिवा होत होत्या आणि माणसाने डोकं वापरून त्या उणिवा कमी करायचा प्रयत्न हा वारंवार करत आहे. आता ह्याचं कारण काय असेल? जसं मी सांगितलं की वैयक्तिक भेद आहे, रोगराई, सुरक्षा ही आवश्यक होती. तेव्हा सुद्धा आता सारखी युद्ध झाली की गरिबांची ओळख जास्त व्हायची आणि त्यामुळे गरीब लोकांना सुद्धा शांतपणे त्यांचा व्यवहार करायचा होता आणि मग राज्यकर्त्यांना सोयीस्कर व्हावं याच्यासाठी कुठल्या तरी एका समूह नेमची गरज ही भासायला लागली. ही रोगराई आली तर आपल्याला स्वच्छता पाळायला लागते. एकमेकांशी वागायचं असेल तर कसं वागायचं, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन स्किल्स आपल्याला शिकायला पाहिजे. एकमेकांच्या बरोबर सल्लामसलत करून निर्णय घेणं हे आपल्याला जमलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माणसाला समूह नीतीमध्ये शिकणं आवश्यक व्हायला लागतं. आता हे सगळं शिकवणं प्रत्येकाला फार कठीण करायला लागतं आणि म्हणून समूह नीतीचं भान आणि प्रबोधन कठीण आणि व्यर्थ वाटायला लागतं आणि म्हणून स्व उत्कर्षाचं गुपित, जन्म, स्वर्ग, हेवन या सुखास्मितेच्या संकल्पना निश्चित मोक्ष आणि सॅल्वेशन च्या आमिषात टाकून तो उत्कर्ष साधण्यासाठी नमाज, पूजा, प्रेयर आणि पवित्र वस्तुचिन्ह प्रथांची समर्पक, स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण आणि सामूहिक पद्धत ही आवश्यक आहे. आता हे जे काही मी मराठीत बोलायचा प्रयत्न केला ते प्रत्येक वेळेला जर बोललो त्याच्यापेक्षा धर्म वागायचं कसं आणि ही जी पद्धत जी आहे ती काय करायला लागली की कष्ट कळत असतो ना तेव्हा कोलमन नावाचा सायकोलॉजिस्ट होता माहिती आहे का? आणि तो कोलमन